विद्यार्थी मित्र हो, आपण पाहतोय कंपनी कायदा म्हणजेच कंपनी लॉ या विषयाची माहिती. या विषयामधील प्रकरण आपण पाहिलेले कंपनी सभा, दॅट इज कंपनी मीटिंग. कंपनी सभा या टॉपिकवरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपण पार्ट 1 मध्ये पाहिलेले आहेत. त्यापुढील भाग आज आपण या मल्टिपल चॉईस क्वेश्चन पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा एकूण आपला 21वा कंपनी सभेचा भाग आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रो, माझी वेबसाईट आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे आणि व्हॉट्सअप आहे. या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही त्या फॉलो करू शकता. मित्रो, जर व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करून त्या समोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकेल. तर मित्रहो, चला पाहूया कंपनी सभा मल्टिपल चॉईस क्वेश्चन भाग 2. यामध्ये आपण काय पाहणार आहोत पहा. पाठीमागील MCQ पार्ट 1 मध्ये आपण 5 भागांचा मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहिलेत. आज आपण 2 भाग म्हणजे सभेचा अध्यक्ष आणि प्रस्ताव या 2 घटकांचे आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहणार आहोत. तर कसे असतील मल्टिपल चॉईस क्वेश्चन या 2 घटकावरील ते पाहूया. प्रश्न क्रमांक 1. सर्वसाधारणपणे कंपनीच्या सर्वच सभेचा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो? संचालक मंडळाचा अध्यक्ष हाच कंपनीच्या सर्व सभेचा अध्यक्ष असतो. परंतु काही वेळेस संचालक मंडळाचा अध्यक्ष जर सभासदांच्या सभेला जर गैरहजर असेल तर मात्र सभासदांच्या सभेतील एका सभासदाची त्या सभेच्या अध्यक्षस्थानी नेमणूक करतात किंवा संचालक मंडळाच्या उपस्थित असलेल्या संचालकांपैकी एकाची त्या सभेच्या अध्यक्षपदी तात्पुरत्या स्वरूपात निवड केली जाते. आणि म्हणून उत्तर आहे ए, संचालक मंडळाचा अध्यक्ष. प्रश्न क्रमांक 2. कंपनीच्या सभेच्या अध्यक्षांचे खालीलपैकी कोणते अधिकार आहेत? थेरॉटिकल भाग आपण छान पद्धतीने पाहिलेला आहे. थेरॉटिकली भाग तुम्हाला जर चांगल्या प्रकारे लक्षात ठेवलेला असेल, तुमच्या स्मरणात असेल, तर निश्चितपणे या प्रत्येक मल्टिपल चॉईस क्वेश्चनचे उत्तर तुम्हाला सहजासहजी त्या ठिकाणी देता येऊ शकेल. आता कोणते अधिकार आहेत सभेच्या अध्यक्षांचे? मागील सभेचे जे इतिवृत्त आहेत त्या इतिवृत्तावर सह्या करणे हा देखील अधिकार आहे. कंपनीच्या सभेतील कामकाजाचे संचालन करणे म्हणजेच कामकाज योग्य पद्धतीने चालविणे आणि त्याचप्रमाणे सभेत ज्या विषयावर चर्चा होत आहे ती चर्चा योग्य रीतीने घडवून आणणे आणि यासाठी कोणी केव्हा बोलावं यासाठी सभेतील वक्त्यांचा क्रम त्या ठिकाणी लावणे की जेणेकरून सभेमध्ये कुठल्याही प्रकारे गोंधळ होणार नाही, त्यामध्ये सुसूत्रता आणि नियंत्रण राहू शकेल यासाठी वक्त्यांचा क्रम लावणे आवश्यक आहे. हे अशा प्रकारे हे वरील तिन्ही अधिकार हे सभेच्या अध्यक्षांचे असते आणि म्हणून आपलं उत्तर सांगता येईल डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 3. कंपनी सभेत निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाचा आहे? तर समसमान मत पडल्यानंतर निर्णय घेण्यासाठी सभेचा अध्यक्ष जे मत देतो त्याला आपण निर्णायक मत असं म्हणतो आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल निर्णायक मत देण्याचा अधिकार हा फक्त सभेच्या अध्यक्षाला असतो आणि म्हणून उत्तर आहे सी. प्रश्न क्रमांक 4. एखाद्या सभासदाने सभेतील नियमांचा भंग केल्यास त्याच्या विरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्याचा अधिकार कोणाला आहे? मुळात सभेचं नियंत्रण कोण करतो? तर सभेचा अध्यक्ष. सभेचं संचालन कोण करतो? तर सभेचा अध्यक्ष. मग सभेचा अध्यक्ष जर पूर्णतः सभेवर नियंत्रण ठेवत असेल, नियंत्रण ठेवणे म्हणजेच काय? तर सभेतील एखाद्या नियमांचा जर भंग होत असेल, एखादा सभासद त्या ठिकाणी गोंधळ करीत असेल तर त्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याचा अधिकार हा फक्त सभेच्या अध्यक्षाला असतो आणि म्हणून उत्तर सांगता येईल सी, अध्यक्ष. प्रश्न क्रमांक 5.
सभेत कोणाच्या विनंतीनुसार एखाद्या प्रश्नावर मतनोंदणी पद्धतीने मतदान घेतले जाते? तर साहजिकच आहे, सभासदांची सभा असेल तर सभासदांच्या सभेत सभासदांच्या विनंतीनुसार एखाद्या प्रश्नावर मतनोंदणी पद्धतीने मतदान घेतले जाते. संचालकांच्या सभेमध्ये प्रश्न येत नाहीये, अध्यक्षांची विनंती ही होऊ शकत नाही आणि चिटणीसालाही विनंती करण्याचा अधिकार नाही. म्हणजेच मतनोंदणी पद्धतीने मतदान घेण्याचे अधिकार हा कंपनीच्या सभासदांना असतो आणि म्हणून सभासदच विनंती करू शकतात आणि म्हणून उत्तर आहे बी, सभासद. प्रश्न क्रमांक 6. सभेत प्रस्तावाच्या अनुकूल व प्रतिकूल बाजूस समान मते पडल्यास सभेचा अध्यक्ष जे मत देतो त्यास काय म्हणतात? तर त्यास आपण निर्णायक मत असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 4 मध्ये आपण तो भाग पाहिलेला आहे, ए, निर्णायक मत. प्रश्न क्रमांक 7. सभा स्थगित किंवा तहकूब करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे? सभेत जर गोंधळ निर्माण होत असेल, सभा नियंत्रणाबाहेर जात असेल तर निश्चितपणे ती सभा तहकूब करण्याचा किंवा ती सभा स्थगित करण्याचा अधिकार हा सभेच्या अध्यक्षाला असतो आणि म्हणून उत्तर आहे सी, अध्यक्ष. प्रश्न क्रमांक 8. कंपनीच्या सभेच्या अध्यक्षांचे खालीलपैकी कोणती कर्तव्य आहेत? प्रश्न क्रमांक 8. कंपनीच्या सभेच्या अध्यक्षांची खालीलपैकी कोणती कर्तव्य आहेत? सभा नियंत्रण करणे, संचालन करणे या अँगलने सभेच्या अध्यक्षांना काय कर्तव्य बजावावी लागतात? मग ही कर्तव्य निश्चितपणे आपल्याला कोणती सांगता येईल? सभा योग्य प्रकारे बोलवली आहे किंवा नाही हे प्रथमतः पाहणे हे सभेच्या अध्यक्षांचं कर्तव्य आहे. सभेला अपेक्षित असलेली किंवा आवश्यक असलेली किमान जनसंख्या उपस्थित आहे किंवा नाही हे पाहणं अध्यक्षांचं काम आहे. आणि सभेत प्रस्ताव योग्य रीतीने मांडलेला आहे किंवा नाही हे पाहणे, म्हणजेच प्रस्ताव योग्य त्या सूचकाने आणि त्याला यथोचित अनुमोदन संबंधित सभासदांनी दिलं आहे किंवा नाही याची पाहणी करणे. अशा प्रकारे वरील तिन्ही अध्यक्षांची कर्तव्य आहेत आणि म्हणून उत्तर सांगता येईल डी, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 9. सभेतील सभासद खालीलपैकी कशात योग्य ते बदल किंवा दुरुस्ती करू शकतात? सभेपुढे जो प्रस्ताव मांडला जातो त्यात बदल किंवा दुरुस्ती करू शकतात का? सभेत जो ठराव संमत झालेला आहे त्या ठरावात बदल किंवा दुरुस्ती करता येतात का? कार्यक्रम पत्रिकेतील विषयात बदल किंवा दुरुस्ती करू शकतात का? सभेची जे इतिवृत्त लिहिलेले आहे त्यात बदल किंवा दुरुस्ती करू शकतात? तर सभासदांना इतिवृत्तामध्ये कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. कार्यक्रम पत्रिकेमधील कुठल्याही विषयामध्ये बदल किंवा दुरुस्ती करण्याचा अधिकार सभासदांना नाही. आणि जर ठराव संमत झालेला असेल तर अशा प्रकारे संमत झालेला ठराव हा कायद्याने इतरांवर बंधनकारक असतो, सभासदांवर बंधनकारक असतो. त्यामुळे त्यातही बदल करण्याचा किंवा दुरुस्त करण्याचा अधिकार या सभासदांना नसतो. म्हणजेच सभासद हे फक्त आणि फक्त जो प्रस्ताव मांडलेला आहे त्या प्रस्तावामध्येच योग्य तो बदल किंवा दुरुस्ती करू शकतात आणि म्हणून उत्तर सांगता येईल ए, प्रस्तावात. प्रश्न क्रमांक 10. सभेत मांडला जाणारा प्रस्ताव कशा प्रकारे असला पाहिजे तरच तो कायदेशीर होईल? सभेत मांडला जाणारा प्रस्ताव हा सभेच्या कार्यक्रम पत्रिकेतील विषयासंबंधी जर असेल तर तो प्रस्ताव कायदेशीर आहे. प्रस्ताव हा तोंडी मांडला जात नाही तर तो लेखी स्वरूपात असला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे नकारात्मक प्रस्ताव मांडला जात नाही किंवा मांडता येत नाही तर प्रस्ताव हा होकारार्थी असला पाहिजे. याचाच अर्थ असा की प्रस्ताव कायदेशीर होण्यासाठी प्रस्ताव हा सभेच्या कार्यक्रम पत्रिकेतील विषयाला अनुषंगून असावा, तो लेखी स्वरूपात असावा आणि तो होकारार्थी असावा. याचाच अर्थ प्रश्न क्रमांक 10 चं उत्तर आहे डी, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 11. सभेत मांडल्या जाणाऱ्या प्रस्तावावर खालीलपैकी कोणाची सही असली पाहिजे? प्रस्ताव कायदेशीर ठरण्यासाठी जो प्रस्ताव मांडतो तो प्रस्तावाचा सूचक त्याची सही असणं आवश्यक आहे. त्याला यथोचित अनुमोदन जी व्यक्ती देती त्या व्यक्तीची सुद्धा प्रस्तावावर सही असणं आवश्यक आहे. म्हणजे कायदेशीर प्रस्ताव होण्यासाठी
प्रस्तावावर सूचकाची आणि अनुमोदकाची सही असावी लागते, म्हणजेच या दोघांची सही असावी लागते आणि म्हणून उत्तर सांगता येईल सी वरील दोन्ही. प्रश्न क्रमांक 12. सभेत प्रस्तावावर प्रत्येक सभासद किती वेळा बोलू शकतो? सभेमध्ये जो विषय मांडलेला आहे, ज्या विषयावर चर्चा होते त्या चर्चेत भाग घेत असताना सभेतील प्रत्येक सभासद हा फक्त आणि फक्त एक वेळाच बोलू शकतो आणि म्हणून उत्तर सांगता येईल ए. प्रश्न क्रमांक 13. सभेत प्रस्तावाचा सूचक प्रस्तावावर किती वेळा बोलू शकतो? तर 2 वेळा तो बोलू शकतो. 2 वेळा केव्हा? जेव्हा तो प्रस्ताव मांडतो, सभेपुढे तो प्रस्ताव ठेवत असतो त्यावेळेस तो प्रस्तावाचा सूचक बोलतो आणि त्या प्रस्तावावर चर्चा चालू असताना जर त्या अनुषंगाने काही माहिती स्पष्टीकरण द्यावयाचं असेल तर सूचकाला बोलण्याची संधी प्राप्त होते. याचाच अर्थ सूचक सोडून बाकी सगळे सभासद एक वेळा बोलू शकतात आणि सूचक मात्र प्रस्तावावर 2 वेळा बोलू शकतो आणि म्हणून उत्तर आहे बी 2 वेळा. प्रश्न क्रमांक 14. सभेमधील प्रस्तावावर चर्चा चालू असताना सभासद खालीलपैकी कोणत्या मार्गाने चर्चेमध्ये अडथळे आणू शकतात? एखाद्या सभासदाला असं वाटलं की आता एखाद्या विषयावर चर्चा चालू आहे, प्रस्ताव आलेला आहे आणि चर्चा सुरू आहे, तर त्या प्रस्तावाला तो दुरुस्ती सुचवून अडथळे आणू शकतो किंवा औपचारिक प्रस्ताव त्या ठिकाणी मांडू शकतो किंवा लक्षवेधी सूचना मांडू शकतो किंवा त्यालाच हरकतीचा मुद्दा किंवा नियमभंगाचा मुद्दा उपस्थित करणे असं देखील म्हटलं जातं. अशा प्रकारे प्रस्तावावर वरील तिन्ही मार्गाने अडथळे आणू शकतात आणि म्हणून उत्तर सांगता येईल डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 15. सभेत खालीलपैकी कोणत्या मार्गाने औपचारिक प्रस्ताव मांडता येतो? एखाद्या सभासदाला जर औपचारिक प्रस्ताव मांडायचा असेल तर तो पूर्व प्रश्न प्रस्ताव मांडू शकतो, चर्चा बंद प्रस्ताव मांडू शकतो, स्थगन प्रस्ताव मांडू शकतो. म्हणजे वरील तिन्ही मार्गाने औपचारिक प्रस्ताव त्या सभासदाला सभेमध्ये मांडता येऊ शकतो आणि मूळ प्रस्तावाला अडथळा आणू शकतो आणि म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 16. सभेतील मांडलेल्या प्रस्तावावर जी दुरुस्ती केली जाते ती खालीलपैकी कशा प्रकारची असली पाहिजे? म्हणजे दुरुस्ती सुद्धा कायदेशीर असणं आवश्यक आहे आणि दुरुस्ती कायदेशीर ठरण्यासाठी ती दुरुस्ती ही लेखी स्वरूपात असली पाहिजे, तोंडी स्वरूपात दुरुस्ती असू नये. 2. दुरुस्ती ही मूळ प्रस्तावाच्या विरुद्ध असता कामा नये आणि दुरुस्ती ही नकारार्थी म्हणजेच होकारार्थी असावी, नकारार्थी असू नये. म्हणजेच दुरुस्ती कायदेशीर होण्यासाठी वरील सर्व बाबी आवश्यक आहे आणि म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 17. औपचारिक प्रस्ताव मांडण्याचा मुख्य उद्देश म्हणजे सभेत ज्या विषयावर चर्चा होत आहे त्यावर मूळ प्रस्तावावरील निर्णय त्वरित घेण्यात यावा किंवा सभेत चर्चिल्या जात असलेल्या मूळ प्रस्तावावरील निर्णय लांबणीवर टाकता यावा किंवा सभेत चर्चेला जात असलेल्या मूळ प्रस्तावावर अधिक चर्चेस किंवा विचारविनिमयास कालावधी मिळाला पाहिजे. या हेतूने या उद्देशाने औपचारिक प्रस्ताव मांडला जातो. म्हणजे वरील तिन्हीसाठी या तिन्ही उद्देशासाठी औपचारिक प्रस्ताव मांडला जातो आणि म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 18. सभेत मांडलेला प्रस्ताव की ज्याचा सभेत चर्चिल्या जात असलेल्या प्रस्तावाशी काहीही संबंध नसतो. म्हणजे एक प्रस्तावावर सभेत चर्चा होती पण दुसरा सभासद असा मांडतो की या मध्ये काहीही साम्य नाही, त्यांचा अर्थार्थी काहीही संबंध नसतो. अशा मांडलेल्या प्रस्तावास काय म्हटलं जातं तर त्याला म्हणतो आपण औपचारिक प्रस्ताव. प्रश्न क्रमांक 19. जेव्हा सभेत मांडलेल्या मूळ प्रस्तावावर खूप चर्चा झालेली आहे, भरपूर चर्चा झालेली आहे आणि त्यावर आता चर्चा करणे बंद करावे व त्यावर कोणताही निर्णय घेतला जाऊ नये कारण त्यासाठी काही कालावधी लागणार आहे आणि म्हणून
असे जेव्हा एखाद्या सभासदाला वाटते तेव्हा तो सभासद त्याबाबत जो प्रस्ताव मांडतो त्या प्रस्तावास काय म्हटलं जातं? तर त्या प्रस्तावाला पूर्व प्रश्न प्रस्ताव असं म्हटलं जातं आणि म्हणून उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 20. सभेतील प्रस्तावावरील चर्चा थांबवून त्यावर त्वरित निर्णय घ्यावा. निर्णय लांबणीवर टाकू नये असा औपचारिक प्रस्ताव एखाद्या सभासदाने मांडलेला असेल तर त्या प्रस्तावास काय म्हटलं जातं? तर त्या प्रस्तावास चर्चाबंद प्रस्ताव असं म्हणतात. बी. प्रश्न क्रमांक 21. एखाद्या अतिशय महत्वाच्या विषयावरील प्रस्तावावर त्वरित निर्णय घेणे हे अनिष्ट असतं, अयोग्य असतं. तसेच अशा प्रस्तावावर जादा वेळ चर्चा करणे गरजेचे असते. अशा वेळी जो प्रस्ताव मांडला जातो त्या प्रस्तावाला स्थगन प्रस्ताव किंवा स्थगित प्रस्ताव असं म्हटलं जातं. सी. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणत्या प्रसंगी सभा तहकूब केली जाते? सभेला जर पूर्ण गणसंख्या किंवा किमान गणसंख्या जर नसेल तर, सभेत जर गोंधळ निर्माण होत असेल तर, आणि सभा नियंत्रणाबाहेर जात असेल तर ती सभेचा अध्यक्ष तहकूब करतात आणि म्हणून म्हणता येईल वरील सर्व कारणासाठी सभा तहकूब केली जाते. डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 23. सभा चालू असताना सभेतील शिष्टाचाराचा भंग केल्याबद्दल सभेच्या कामकाजास हरकत घेणे व सभेचे कामकाज थांबविणे म्हणजेच सभेमध्ये लक्षवेधी सूचना मांडणे किंवा हरकतीचा मुद्दा उपस्थित करणे किंवा नियमभंगाचा मुद्दा उपस्थित करणे होय. म्हणजेच उत्तर आहे डी, लक्षवेधी सूचना मांडणे. मित्रहो, आपण प्रस्तावापर्यंतचा भाग या दुसऱ्या भागामध्ये पाहिलेला आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन 3 भागामध्ये आपण ठराव, मतदान या क्रमाने पुढे जाणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा. विद्यार्थी मित्रांनो, माझी वेबसाईट आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे. या सर्वांच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहेत, त्या तुम्ही फॉलो करू शकता आणि तुमचे मत, कमेंट्स निश्चितपणे नोंदवू शकता. त्याचप्रमाणे माझा ईमेल आयडी या ठिकाणी दिलाय, त्यावर सुद्धा तुम्ही कमेंट्स देऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, कंपनी सभा